हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। मित्रांनो, आजचा ब्लॉग सुद्धा आपला जंगलातनं सुरू होत आहे। तर मित्रांनो, आता मी घरी होतो, तर सरळ डायरेक्ट जंगलामध्ये आले, कारण काय आता मशरूम वगैरे निघतात जंगलामधले मशरूम। तर आलोय, जर भेटले तर बघूया। तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया। आणि मित्रांनो, मशरूमला गावाकडे अलंबी असे म्हणतात। बघूया मित्रांनो, सापडली तर तुम्हाला पाहायला भेटेलच। मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत ओढ्यावर। मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असतो ओढा, त्या ओढ्यावर पोहोचलेलो आहोत। तर बघू शकता, मस्तपैकी पाणी वाहून येते वरना, एकदम पूर्ण डोंगरातना खाली येते बाहेर। आणि हा तो ढव मार्च एप्रिल पर्यंत असतो, का मे पर्यंत सुद्धा असतो। तर बघू शकता, बकऱ्या वगैरे पाणी प्यायला याच जागेवर येतात। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण 2-3 वेळा दाखवलेला आहे। तर मस्तपैकी पाणी आंघोळ वगैरे करण्यासाठी बघू शकता। तर मित्रांनो, थोडासा तोंड वगैरे धुवून घेऊया आणि मग जाऊया पुढे। मित्रांनो, तोंड वगैरे धुतलेलं आहे, तर आता जाऊया आपण पुढे, बघूया, शोधत फिरूया आता। मित्रांनो, अलंबी अशाच झुडपांच्या मेऱ्याला निघलेली असते, तर आपल्याला झुडपांच्या मेऱ्याला नीट बघत जायला लागेल। आणि मित्रांनो, मालाला कोणीतरी होलीसारखी लाकडे रचून ठेवलेत मस्तपैकी। मला वाटतं घेण्यासाठी ठेवले असतील। अशी उभी ठेवल्यावर जास्त पाणी थांबत नाही, म्हणजे ओली नाही होत लाकडे, पाणी पटकन खाली उतरून जातो आणि सुकीच्या सुकी राहतात लाकडे, म्हणून मला वाटतं असे ठेवलेले आहेत। मित्रांनो, आपल्याला या झुडपामध्ये अलंबीसारखं काहीतरी दिसलेलं आहे। तर मित्रांनो, आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया काय आहे तो। तर चला मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्याला पूर्ण तिकडे जालकीमध्ये घुसायला लागेल बहुतेक, एकदम मधोमध आहे। अलंबी नाही वाटतं बहुतेक। अलंबी खूप प्रकारच्या आता या टायमात असतात। तर बघू शकता मित्रांनो, अजून एक आहेत, 2 आहेत इथे, ही एक आणि ही एक। काय आहे नेमकी? मित्रांनो, ही अलंबी नाही, अलंबीसारखा दुसरा प्रकार आहे। अलंबी जरा वेगळ्या पद्धतीची असते, ही खाण्यालायकीची नाही। ही समजा, म्हणजे अलंबी खूप प्रकारचे असतात, विषारी पण असते आणि वेगवेगळ्या रंगाचे पण असतात, लाल रंगाचे आणि वेगवेगळ्या डिझाईनची पण असते अलंबी। तर मित्रांनो, ही आपली खाण्याची अलंबी नाही। मित्रांनो, अजून एक रानातली भाजी भेटलेली आहे आपल्याला, म्हणजे ती आपण घेणार नाही आहोत, तर तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, ही बघू शकता, ही आहे भारांगीची भाजी। आणि ही पानं कोवली असली का एकदम छान प्रकारे भाजी होते। आत्ता पण करू शकता, पण आत्ता काही मी घेत नाही भाजी। तर मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला अलंबी भेटली, पण ती खायची अलंबी नव्हती, तर ती आपण भाजीमध्येच पकडूया। तर ती पहिली भाजी, दुसरी भाजी मी तुम्हाला भारांग दाखवली, आणि आता मी तुम्हाला तिसरी भाजी दाखवणार आहे। तर बघू शकता मित्रांनो, इकडे आमच्या इकडे दूधकोडी बोलतात याला, या झाडाला। तर ह्या दूधकोडीच्या झाडाच्या ह्या शेंगा कवल्या असल्या का ह्यांची सुद्धा भाजी बनवली जाते गावाकडे। तर मित्रांनो, आता आपण जाऊया पुढे। तर मित्रांनो, पाऊस सुद्धा आलेला आहे, नुसताच पाऊस नाही, वारा सुद्धा आहे। तर मी मित्रांनो एकच जागेवर थांबलेलो आहे। तर मित्रांनो, आता थोड्या वेळ थांबूया आणि आता डायरेक्ट निघूया घरीच जायला, कारण काय खूप शोधला, आता आपल्याला काय भेटणार वाटतं। आणि आता वाजलेले आहेत 4:30 वाजलेले आहेत, तर लवकरच जाऊया घरी। आणि मित्रांनो, हा जो झाड आहे याला गावाकडे कोंबडा असे बोलतात। तर गावामध्ये पण असतात खूप, आणि जंगलामध्ये पण असतात। तर मित्रांनो, याला या साईडनी खालना वरती ओढत आणल्यावर एकदम पानं फुलासारखा आकार घेतात। तर बघू शकता आता। तर मित्रांनो, बरोबर नाही झाला, दुसरा एक ट्राय करून बघूया। तर मित्रांनो, एक साईडला घेतलेला आहे आकार,
तर चला मित्रांनो जाऊया घरी मित्रांनो. आणि आता आपला हा ब्लॉग पण आता थांबवूया, कारण काय जास्त मोठा ब्लॉग नाही बनवत वारीमाप, कारण काय अलंबीसाठी आपण आलेलो, तर अलंबीच दाखवायची होती मला. तर मित्रांनो आता आपण नेक्स्ट टाईम भेटूया, म्हणजे अलंबी निघेल त्या टायमात मी ब्लॉग तर बनवूनच, तर तुम्हाला अलंबी मला दाखवायची आहे ब्लॉगमध्ये आपल्या. तर मित्रांनो आता आपला हा ब्लॉग इथेच थांबूया. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो आता आपला हा ब्लॉग इथेच थांबूया. बाय बाय.